रसिको नमस्कार, मी स्नेहल अलोणी. आर्ट कट्टा या यूट्यूब चॅनलच्या आर्टिस्ट स्पेस या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व कला रसिकांचं मनापासून स्वागत करते. रसिको, जग खूप सुंदर आहे, विविध कलेने नटलेले, पण त्याहूनही सुंदर आहे हे जीवन. कुणीतरी म्हटलंच आहे, या सुंदर जगाचा आस्वाद घ्यायचा असेल तर जीवन जगण्याची कला आली पाहिजे. पण काही लोक असेही आहेत जे जीवन जगण्यासाठी कला शिकत नाहीत, तर कलेसाठी जीवन जगतात. काहींची कला पोट भरण्याचं साधन बनते, तर काहींची कला तहान भूक विसरायला लावते. चला तर मग भेटूया अशाच कलेसाठी जीवन जगणाऱ्या कलाकाराला. खरं तर मन दगडाचं असू नये असं म्हणतात. पाषाण हृदयी माणसाला हिनवले जाते, पण आजच्या कलाकाराचं मन मात्र दगडात गुंतलं होतं. मनात दगड होता आणि हातात होती संवेदनेची आणि सृजनतेची छिन्नी. याच हातांनी असंख्य दगडात प्राण ओतला, बोलतं केलं. जी शिल्प पाहिल्यावर आपलंही मन दगडात रमतं. चला तर मग भेटूया नागपूरचे प्रसिद्ध शिल्पकार मौक्तिक काटे यांना. मी या फील्डमध्ये मुळातच कधी यायचा विचार केला नव्हता. मी पहिले बी.कॉम करत होतो आणि बी.कॉमचे 2 वर्ष जेव्हा झाले त्याच्यानंतर मला 2 वर्षामध्ये कधीच त्या फील्डमध्ये कधीच इंटरेस्ट आला नाही. त्यामुळे ती फील्ड ती सोडली. पण त्याच्यानंतरसुद्धा पण काय करायचं आहे ते कधीच डोक्यात नव्हतं की नेमकं आपल्याला जायचं कुठे आहे. तर त्याच दरम्यान बाबांची ट्रान्सफर, तेव्हा बाबा उदयपूरला असायचे राजस्थानमध्ये, तर तिथून आम्ही नागपूरला बाबांची ट्रान्सफर झाली. मग जेव्हा नागपूरला येणं झालं त्याच्यानंतर काय करायचं असा विचार करता करता आपली एक जशी लहानपणा सगळ्यांना आपली एक जशी आवड असते चित्रकलेची, तशी एक आवड होती. तर म्हटलं चला आपण चित्रकलेचं कॉलेज बघितलं. मग त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतली शरद पवार चित्रकला महाविद्यालयामध्ये. तर तिथे सगळ्यात पहिले ATD ॲडमिशन झाली. 2002चं ते म्हणजे माझी बॅच होती. तर त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतली आणि मग तिथून ते ह्या फील्डची माझी तोंड ओळख म्हणजे तिथून सुरू होते. तर तिथे 2 वर्ष मी काम केलं. तर तिथे भरपूर रंग आणि आकार, पोत, वेगळे थोडे जे माध्यम जे ATD आम्हाला इंट्रोड्यूस झाले त्याच्या माध्यमातून ते आमचा जो कलाप्रवास असेल किंवा आपला जो व्हिज्युअल प्रोसेस असेल, थॉट प्रोसेस असेल, ती थोडीशी बनायला तिथून सुरुवात झाली होती. 2 वर्ष करता मला माझी त्रिमितीयकडे जी आवड होती ती थोडी स्पष्ट व्हायला लागली होती की आपल्याला त्रिमितीय जे आहे 3D हे थोडंसं जास्ती आवडतं. तर मग विचार केला की आपल्याला जर का शिल्पकलेमध्ये जर का जायचं असेल तर आपल्याला विशिष्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन आपल्याला घ्यावी लागेल. तर त्यावेळेस म्हणजे तसंही महाराष्ट्रामध्ये मोजकेच तसे 2-3च कॉलेज आहेत. काही कोल्हापूरला, पुण्याला आहे, आणखीन मुंबईचं. तर मुंबईचं जे आहे ते तर जवळपास 160 वर्ष होऊन गेले त्याला. आणि आशिया खंडामधला ते सगळ्यात मोठं कॉलेज सर जे स्कूल ऑफ आर्ट्स. तर तिथे ॲडमिशन घ्यायची म्हणजे आपल्याला पहिले फाउंडेशन करायचा. ते GD आर्ट्सचा जो कोर्स होता. तर मी फाउंडेशनमध्ये ॲडमिशन घेतली आणि मग फाउंडेशनला 2 वर्ष ऑलरेडी चांगली प्रॅक्टिस झाली असं म्हणजे फाउंडेशनमध्ये खूप चांगले टक्केवारी पडल्यामुळे तिथे पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव लागल्यामुळे तिथे माझी ॲडमिशन झाली. तर तसा माझा सर जे स्कूल ऑफ आर्ट्सचा प्रवास तिथून 2005पासून माझा तो सुरू झाला. तर तिथले जे माझे 2-4 वर्ष जे गेले तो विश्वच वेगळा आहे. तिथे गेल्याच म्हणजे कुणी असं आयदी बसूच शकत नाही. तो तिथे गेल्या सगळे लोक कामालाच लागतात, कारण की तिथे जी एनर्जी आहे तिथे जो 160 वर्षांमध्ये जितकेही आपले
कलाकार लोक निघून गेलेत, त्यांची एनर्जीज ऑराज जे अजूनही आहेत तेच तुमच्याकडनं कामं करून घेतात. ती जागाच गेल्या गेल्या कसं वेगळी तुम्हाला एक अनुभूती होते. तर ती मी फार जास्ती फॉर्च्युनेट होतो की तिथून मी माझं शिक्षण झालं आणि मी तिथून एक मित्र म्हणणे त्याचा भाग आहे मी त्या कॉलेजचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की स्टोनचं जे तिथे जी मला सगळ्यात जास्ती जे आवडलं स्टोन कार्विंग, त्या स्टोन कार्विंग तिथे मला बघायला मिळालं. आम्ही जेव्हा ज्युनियर राहतो त्यावेळेस आमच्या समोर आमचे जे सिनियर जे काम करायचे त्यांच्यासोबत थोडं काम करणं, मग त्यांच्यासोबत राहणं. मग हळूहळू 3ऱ्या वर्षी ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मी स्वतःचं एक काम करायला घेतलं होतं स्टोनचं. ते माझं पहिलं काम आहे. ती जास्ती आवड ह्याच्यासाठी होती कारण की ते नॅचरल मीडियम आहे. कुठल्याही जे निसर्गनी जो त्या दगडाला त्या खडकाला बनायला जवळपास कित्येक हजार वर्ष लागली असतील. तर तो इतका नॅचरल मीडियम आहे आणि निसर्गातून मिळालेला आपल्याला माध्यम आहे, त्याची जी काम केल्यावरती जो ग्रेस आहे, त्याचा त्या काम करण्यामध्ये जो आनंद येतो, ते एक जो संवाद असतो तुमच्या दगडामध्ये आणि एका कलाकारामध्ये, त्याचा जो विचार असतो तो त्याच्यामध्ये आणीपर्यंत ते काम करेपर्यंत त्याची प्रोसेस आहे तीच एक खूप जास्ती एन्जॉयबल असते. म्हणजे जसा आपला एक कुठला तरी प्रवास असतो, तो प्रवासच आपल्याला खूप जास्ती आनंददायी असतो. तो माझा जो 4 वर्षाचा प्रवास होता तोच खूप जास्ती शिकवण्यासारखा होता. एकदा तुम्ही उतरून गेले, बाहेर पडले की तुम्ही एकटे स्वतःहूनच जे काही करायचं ते तुम्ही स्वतःच करता. रिअलिस्टिकचा जो पगडा जो आहे, जो जे स्कूल ऑफ आर्टचा आणखीनही भारतामध्ये सगळ्यात खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. तसाच शिल्पकलेमध्ये पण जो रिअलिस्टिकचा जो पगडा होता तोही इतका छान खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. त्याच्याचमुळे आज मी जे बाहेर जे काम करतोय म्हणजे ब्रेड अँड बटर कमवण्यासाठी, ते मी पुतळ्यांचंच काम करतोय. मातीचे पुतळे, मग त्याला मी मेटलमध्ये कास्ट करतो. तर तो रिअलिस्टिकचा जो हँड होता तो अजूनही आहे. ती जी देण आहे ती कॉलेजचीच आहे आणि ते सर जे स्कूल ऑफ आर्ट्सचीच आहे. आणि राहिली गोष्ट माझी स्टोनची, तो तर पॅशन आहे, तो कधीच जाणार नाही. तर तो मी नेहमीच ते स्टोनचं काम जे आहे ते नेहमीच करत राहणार. आणि एका कलाकाराला जर का त्या सगळ्या दगडांमधून काम करण्यामधून तुम्ही तुमची जी क्रिएटिव्ह आहे, जी थॉट आहे ते तुम्ही त्याच्यामधनं मांडता. म्हणजे ते एक प्रदेशामधनं एक दगड आणता आणि तुमचा विचार तुम्ही त्याच्यातून आणून तो लोकांसमोर प्रगट करता. तर ही एक स्वतःमध्येच एक खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानतो. माझी कामाची सुरुवात म्हणजे दगड निवडण्यापासून असते सुरुवातीला. तर जेव्हा तुमच्याकडे दगड असेल तर त्याच्या हिशोबाने आपण सगळं लाईनअप करतो. म्हणजे कसं, दगड समोर असेल तर त्याच्या हिशोबाने आपण व्हिज्युअलाइज करतो आणि त्याच्या हिशोबाने ड्रॉइंग करून मग त्याच्यामध्ये काम सुरुवातीला करतो. पण आपल्याकडे कसं आहे की इथे ह्याच्यामध्ये जसा स्टोन पाहिजे तसा आपल्याकडे इथे अवेलेबल नसल्यामुळे कधी आपल्याला स्टोनच्या शोधात जावं लागतं. आणखीन स्टोन जसं इथे मंदिरांचे काम चालू असतं तिथे दगड मिळतो, तर तसे ते दगड आणून मग त्याच्यामध्ये आपण काम करतो. दगड कसाही शेपचा असू शकतो आणि तर त्याच्या हिशोबाने आपण काम करतो. विषय जास्तीत जास्त माझे थोडेसे आध्यात्मिक असतात. ज्याला आध्यात्मिकचा तर थोडासा म्हणजे त्याला एक ऑरा किंवा एक एनर्जीच्या लेवलवरती थोडंसं काम असतं. मी 2007-08च्या वेळेस मी इथे औरंगाबादला गेलो होतो. तिथे आपल्या अजंता एलोराच्या जे लेण्यांमध्ये गेलो होतो. तिथे जाऊन मला फारसं खूप जास्ती एक इन्स्पिरेशनल होतं. कारण का की जितके डोंगर आहे ते ॲक्च्युली त्या डोंगरामध्ये तुम्ही जाता. म्हणजे त्या डोंगराच्या जी स्पेस आहे, म्हणजे जी ब्लँक स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते अलाउ करतं आणि ते इतकं अप्रतिम आहे की ती जी फिलिंगच वेगळी असते. म्हणजे ती एनर्जी लेवल्सवरती जर का म्हणायला गेलो तर ते आपल्याला कुठे वाटू शकतं, शांत ठिकाणी जिथे आपण समजा मेडिटेट करतोय, तर ती जी फिलिंग असते ना ती ह्या सगळ्या स्थानांमध्ये असते. तर मला फार जास्ती ते भावतं आणि मी जी ब्लँक स्पेसेस जी सिरीज केली होती त्याच्यावरतीच होती. म्हणजे जो दगडाचा मूळ म्हणजे जो विषयाचा जो मूळ जो आधार आहे, म्हणजे एका विषयाला
किंवा एका दगडाला किंवा काम केल्यानंतर त्याचे जी मूळ जे स्थापित होतं ते कशामुळे होतं की तुम्ही जे काम केलं आहे, म्हणजे जी मी ब्लँक स्पेसेस मुद्दामून ह्याच्यासाठी दिली होती की मी जी रिकामी जागा त्याच्यामध्ये बनवली त्याच्यामुळे त्या कामाचं अस्तित्व आहे. म्हणजे रिकामी जागा मी नसती क्रिएट केली त्याच्यामध्ये तर ते काम मे बी ते दगडच राहिलं असतं. तर हे मला खूप जास्ती त्याच्यामध्ये स्ट्राईक झालं औरंगाबादवरून आल्यानंतर. कलाकाराला जेवढं काम करणं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याची कला प्रदर्शित करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर माझे पण असे काही निवडक जे एक्झिबिशन्स झाले त्याच्यामधील खजुराहो आर्ट मार्टमधलं आहे, कॅनरीज आर्ट गॅलरी इंदोरचं आहे, आणखीन भारत भवन भोपाळ आहे, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईचं, अहमदाबादला हुसेन्स जोशी गुफा नावाची एक गॅलरी आहे, ती फार छान गॅलरी आहे अहमदाबादला, तिकडे झालेलं आहे माझं प्रदर्शन. आणखीन फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट्स बरोडा जे फाईन आर्ट्स कॉलेज आहे तिथे पण माझं एक एक्झिबिशन झालं आहे बरोड्याला. आणखीन नागपूरमध्ये तर सातत्याने माझं प्रदर्शन होतच राहतं. आणि कलाकाराला आपली कला प्रदर्शित करणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे कारण का की जेव्हा तुम्ही कला आपली प्रदर्शित करता तेव्हाच तुम्हाला एक तिसरा व्ह्यू मिळतो लोकांसमोर ठेवून, मग त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं पण एक फार गरजेचं असतं, ज्यांनी तुम्हाला आपल्या कामाबद्दल बोलण्याची सवय लागते. लोकांना पण ते काम समजता येऊ शकतं, नाही तर लोक म्हणतात की साधारणपणे कलाकार जे काय करतात आम्हाला समजत नाही म्हणून. आणखीन त्यांनी काय होतं की आपल्या कलाकाराला एक स्वतःच्याबद्दल एक आणखीन आतमध्ये बघायची एक संधी मिळते लोकांसमोर काम ठेवल्याने. विद्यार्थी दशेतून जेव्हा तुम्ही प्रोफेशनल याच्यामध्ये पदार्पण करता, जसं की तुम्ही पासआउट होऊन जेव्हा बाहेर प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही वावरायला लागता, काम करायला लागता, त्यावेळेस म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जसं की मला गोल्ड मेडल लागलं होतं माझ्या फायनल इयरच्या कामाला, आणि ते त्या वर्षीचं म्हणजे ते सर्वात उत्तम काम म्हणून ठरलं होतं कॉलेजमध्ये, आणि गव्हर्नमेंटचं त्याला प्राईज होतं. आणि ते माझ्या डिपार्टमेंटला मी गेल्या 18 वर्षानंतर ते माझ्या डिपार्टमेंटला आलं, सर जे स्कूल ऑफ फाईन आर्ट्सच्या स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये. आणि हे ज्यावेळेस तुम्ही बर्डन घेऊन ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता तर तुम्हाला हे सगळं कॉलेजमध्ये सोडून ते तुम्हाला बाहेर जावं लागतं. जर का तुम्ही हेच घेऊन बाहेर वावरत राहिले तर फार कठीण होतं तुम्हाला, कारण की एक प्रोफेशनल लेवलवरती इतके सगळे लोक काम करत असतात आणि त्यावेळेस तुम्हाला प्रूव्ह करणं बाकी प्रोफेशनल लेवलला हे फार कठीण असतं आणि तुम्हाला ते कॅरी करावं लागतं तसं. तर तुमचं कामच तुम्हाला समोर नेतं. मी 2011ला त्याचा एक गव्हर्नमेंट फेलोशिप असते, ज्युनियर रिसर्च फेलोशिप गव्हर्नमेंटची, मिनिस्ट्री ऑफ कल्चरची असते ती मिळवणं म्हणजे सगळ्यात एक मानाचा एक आर्टिस्टच्या याच्यामध्ये फार महत्त्वाचं असतं. तर मला कला जीवनामधील माझा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तो वाटतो की गव्हर्नमेंटची जी फेलोशिप जी मला 2013ला सरकारकडनं जी मला मिळाली आणि ती 2 वर्षासाठी एका कलाकाराला मिळते, तर त्याच्यासाठी जे माझं जे ॲप्रिसिएशन गव्हर्नमेंटकडनं मिळालं, मला वाटतं ते माझ्यासाठी ते सगळ्यात आत्तापर्यंतचा सगळ्यात एक हाय पॉईंट होता. कारण का की त्याच्या अगोदर तुम्ही फक्त कॉलेजमध्ये अवॉर्ड्स घेत असता किंवा ते फक्त कॉलेजपुरती असतं. हे पूर्ण भारत लेवलवरती तुम्ही इस्टॅब्लिश झाला असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही सातत्याने काम करत राहाल तर ते तुम्हाला त्याचं एक गव्हर्नमेंटकडनं एक खूप मोठं तुम्हाला एक बक्षीस असतं. माझ्यासाठी काम करत राहणं म्हणजे की खूप महत्त्वाचं वाटतं मला, कारण का की असं होतं की माझा जो डेली रुटीन जो आहे तो मी एका स्टुडिओवरती जाऊन काम करतो. तिथे क्लेवर्क फार जास्ती असतं रोज, त्यामुळे कॉलेजला मी MFAला शिकून मग तिकडे जात असतो आणि तिथून मग त्या स्टुडिओवरती जातो. त्यामुळे असं होतं की खूप वेळेस की मला माझं जे पॅशन आहे स्टोन कार्विंगचं ते मला करता नाही येत किंवा काही कारणामुळे ते होत नाही रोजच्या रोज. तर एक समूह असं होतं की 2-4 महिने 5 महिने जर का माझं काम झालं नाही स्टोनचं, तर मला असं वाटतं की माझी थोडीशी फ्रस्ट्रेशन वाढतं, चिडचिड वाढते की यार माझं मी स्वतःचं जे कलाकार म्हणून मी जे मला स्वतःला जे साबित करायचं आहे ते मी स्वतः जर का काम करत नसेल तर मी खूप अनकम्फर्टेबल होऊन जातो. त्यामुळे मला ते असं वाटतं की ते काम करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. तर त्याच्यामधून कधी वेळात वेळ काढून मी ते माझं स्टोनचं जे काम करतो तर ते केल्यानंतर इतकं जास्ती रिलॅक्स वाटतं, एकदम जास्ती असं वाटतं की डोक्यावरचं एक ओझं कमी झालं आहे माझं काम केल्यामुळे. तर काम करणं माझ्या सायकीसाठी फार जास्ती महत्त्वाचं आहे
ते सुद्धा स्टोनचं काम, आणि ते मी खूप पॅशनेटली करतो. माझी इच्छा अशी आहे की मी रेग्युलरली काम करावं, पण स्टुडिओच्या अभावी किंवा जागेअभावी थोडंसं ते आपल्याला हे करावं लागतं कॉम्प्रोमाइज, पण काम बंद कधी होत नाही आणि ना होणार आहे. आणि हेच मी माझी एक इच्छा ठेवतो की हेच काम मी वर्षोनवर्ष कायम ठेवू, अशीच माझी इच्छा आहे. रसिक हो, आर्टिस्ट स्पेसच्या इतर कलाकारांना भेटण्याकरिता आमच्या आर्टकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एपिसोडला नवीन कलाकारासोबत. नमस्कार. व्यंगचित्र तसं म्हटलं तर खूप कठीण माध्यम आहे, पण जिथं मला चुकल्यासारखं वाटतं किंवा जिथं असं वाटतं तिथं वार करावा, तो चान्सही मी सोडत नाही आणि मी तो चान्स घेतो आणि माझी व्यंगचित्र करतात.